मराठ्यांचं भगवं वादळ जे आहे ते मुंबईत दाखल झालेलं आहे। थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होणार आहेत। ज्या आझाद मैदानात ऐतिहासिक अशी आंदोलन झाली, त्याच आझाद मैदानामध्ये आज मराठ्यांचं भगवं वादळ जे आहे ते येऊन धडकलेलं आहे। आपल्यासोबत काही मराठा बांधव देखील जोडले गेले आहेत। पूर्वी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की त्यांनी हे जे टॅटू आहे मनोज जरांगे पाटील यांचं टॅटू त्यांनी आपल्या प्रेक्षकांना दाखवावं। या मराठा बांधवांनी ते हातावरती टॅटू काढलेला आहे। थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईत दाखल होणार आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। दादा म्हणतील तोपर्यंत आंदोलन करायचं। दादाचा पालम आपल्याला आदेश पाळावा लागते। दादा म्हणतील आरक्षण देऊपर्यंत आपल्याला बसायचं इथंच। मुंबई जाम होऊ शकते। मुंबई आता तर जाम व्हायला सुरुवात झाली। रेल्वे सुद्धा येईना, रेल्वे बंद केलेली आता महाराष्ट्राच्या मधल्या। आता महाराष्ट्रामधून रेल्वे येतात ना, रेल्वे कॅन्सल केल्यात सरकारने। मुंबईमध्ये मराठी एक महासागर आल्याशिवाय राहणार नाही। आणि मुंबई बंद करायची ताकद फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या नंतर आदरणीय मनोज दादा हे दोनच वाघ होऊन गेले मुंबई जाम करायला। तिसरा कोणी जन्माला नाही। आणि मनोज दादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाम आहे। का तर दादा प्रामाणिकपणे या मायबाप जनतेसाठी काम करत आहेत। त्यांना साथ देणं हे महाराष्ट्रातल्या गरिबाचं काम आहे। कॅमेरामॅन विक्रम सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।